36. नमस्कार, तुम्ही बघताय श्री गुरु पादुका सोहळा आणि आता या सोहळ्यामध्ये विविध मान्यवर येत आहेत. आज खरं तर महिला दिन आणि माझ्यासोबत मराठीतल्या दोन अत्यंत नामवंत अभिनेत्री. स्वागत करूया सोनाली खरे आणि श्रेया बुगडे, दोघींचे खूप स्वागत. आणि खूप फ्रेश आणि छान दिसत आहे दोघी जणी. कसं वाटलं या सोहळ्यामध्ये आज आलेले आहात? दर्शन घेऊन काय भावना आहे? हे माझं दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षीही मी आलेले होते आणि मला खरंच खूप छान वाटतंय, कारण की मागच्या वर्षी आणि आत्ताचं वर्ष हे आणखीन त्याच्या पुढचं एक पाऊल आहे. एकतर कुठेही बाहेर न जाता सगळ्या भाविकांना इथे येऊन पादुकांचं दर्शन घ्यायला मिळते. एवढ्या संत महंत लोकांचं हीच खूप मोठी गोष्ट आहे. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि मागेही मी बोलले होते की इतक्या उत्कृष्ट पद्धतीने याचं सगळं संयोजन केलं जातं. कुठेही धक्काबुक्की नाही. मागच्या वर्षी तेच होतं, शांततेमध्ये सगळं दर्शन होतं, आरडाओरडा नाही. आणि अप्रतिमरित्या ही सकाळने जी काही मोहीम सुरू केली ती खरंच खूप सुंदर आहे. आणि मला हे असं वाटतं की मी खूप भाग्यवान आहे की मागच्या वर्षीही दर्शन घेता आलं आणि ह्या वर्षीही दर्शन घेता आलं. सो खरंच खूप छान आहे. श्रेया, कसं वाटतंय तुला? सकाळ समूहाचं खरं तर कौतुक, कारण का प्रत्येक वेळेला असं होतं की जेव्हा त्यांच्याकडनं कुठल्याही गोष्टीचं आमंत्रण येतं ती गोष्टी प्रचंड आगळी वेगळी असते. आणि ह्या वेळेलाही तेच झालं. मागच्या वर्षी वाशीला होतं तेव्हा मला येता आलं नाही, पण इथलं एकंदरीत जे वातावरण आहे असं वाटतं की खरोखरच आपण त्या स्थळी गेलेलो आहोत. आणि पुन्हा एकदा खूप खूप मनापासून कौतुक. अत्यंत वेगळी ऊर्जा जाणवते आणि ज्या पद्धतीने सगळे भाविक दर्शन घेत आहेत, कोणाला काही सांगावंही लागत नाही. आणि इतक्या सुंदर नीटनेटक्या पद्धतीने इथे सगळं ऑर्गनाईज केलं. मला फार आनंद झाला आहे की मी आज येऊ शकले. आणि पुन्हा एकदा सकाळ समूहाचं मनापासून कौतुक. खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आपण रोजच्या जगण्यामध्ये त्यांच्याकडनं प्रेरणा घेत असतो. कसा विचार करतेस याकडे? मला वाटतं की खूप अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे ही महाराष्ट्राला लाभलेली. आणि बऱ्याच संतांनी महात्मांनी ज्या गोष्टी बोलून ठेवलेल्या आहेत, मला वाटतं आत्ता कुठे लोकांना त्या आचरणात आणाव्या लागत आहेत किंवा वाटत आहेत, कुठेतरी ती बुद्धी आता झाली आहे. आणि म्हणजे देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला हवं. खरं तर ह्या मार्गावरती आपण कधीच जायला हवे होतो, पण आपण नेहमी म्हणतो की संत मार्ग, तर आता लोकांना ते कळलं आहे असं मला वाटतं. आणि अशा पद्धतीचे जर उपक्रम होत राहिले तर मला असं वाटतं की त्या मार्गावर चालणं सुद्धा सोपं होईल. थँक्यू सो मच. तुम्ही दोघी जणी बोललात, मनापासून आभार. तर उद्या सुद्धा वरळीमध्ये या पादुकांचं दर्शन तुम्ही घेऊ शकता आणि उद्या दिवसभर या पादुका तुमच्या दर्शनासाठी आहे. तुम्हाला कुठे यायचं आहे तर वरळीच्या NSCI डोममध्ये यायचं आहे आणि तिथे या संतांच्या 21 पादुका दर्शनासाठी तुम्हाला उपलब्ध असतील. धन्यवाद.